सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांच्या मागणीला यश. अखेर गावंडगाव येथे आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते रेती पासचे वाटप. नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी. गावंडगाव येथील घरकुल लाभार्थ्यांना आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते रेतीचे पास वाटप. अंजनगाव सुरजी. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांनी घरकुल लाभार्थ्यांना रेती पास मिळावा या संदर्भातील मागणी लावून धरली होती व तहसीलदारांना या मागणी संदर्भात निवेदनही दिले होते. सावळे यांनी केलेली मागणी या संदर्भात शासन व आमदार गजानन लवटे यांनी दखल घेत आज दिनांक 16 जून 2025 रोजी अंजनगाव सुरजी तालुक्यातील गावंडगाव रेती घाटावर जाऊन दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे व तहसीलदार पुष्पा सोळंके मॅडम यांच्या हस्ते मोजक्या रेती पास वाटप करण्यात आले. गोरगरिबांना न्याय देणे हेच आमचे परम कर्तव्य आहे. घरकुल धारकांना घरकुल बांधण्यासाठी रेतीचा त्रास होत होता, परंतु आता रेतीचा पास मिळाल्यामुळे बांधकाम पूर्ण होणार असून घरकुल धारकांना दिलासा मिळाला आहे. आता शासनाचे संपूर्ण टार्गेट घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांच्या मागणीनुसार अंजनगाव सुरजी तालुक्यातील पासचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार गजानन लवटे व तहसीलदार पुष्पा सोळंके मॅडम व गटविकास अधिकारी साहेब खताळे साहेब यांच्या सहकार्याने आपले कर्तव्य समजून आमदार व खासदार यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असून ते पूर्ण करू असे मत आमदार गजानन लवटे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्रमुख उपस्थितीत गजानन लवटे आमदार, तहसीलदार पुष्पा सोळंके मॅडम, सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे, कपिल देशमुख, अनिकेत कळसकर, तलाठी सोळंके, सचिव मानेसाहेब, पोलीस पाटील प्रतीक हारणे, गणेश हारणे, विनायक इंगळे, अरुण रेखे, विनोद कांबे, गजानन हारणे, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक व लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकरसह मुख्य संपादक मनोज मेळे, अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती. माननीय आमदार साहेब यांच्या उपस्थितीत आपण आज रेती उद्घाटन वाटप सुरू केलेलं आहे. मॅम थोडा आता आपला तिकडला डोंबाळा आहे, तिकडे एकलार आहे, तिकडे घाट आहेत. मंडळणी आहे ना, मंडळणी आपण घाट घेतलेले आहेत. जशी आपल्याकडे रेती उपलब्ध नाही परंतु आपण प्रयत्न करत आहोत. आपण मंडळने वाटप करू लाभार्थ्यांना, वंचित राहणार नाही याची आपण जबाबदारी देतो. परंतु आपले लाभार्थी 2363 आहेत आणि आपल्याला रेतीची आवश्यकता जवळपास 13,000 ब्रॉकची आहे. आपल्याकडे जेवढी उपलब्ध आहे तेवढे आपण देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद आमदार साहेब आणि प्रशासन, तहसीलदार मॅडम हे खरोखर आपल्या तालुक्याला गोरगरिबांना न्याय देण्यासाठी सक्षम प्रयत्न करत आहे, युद्धपातळीवर सक्षम प्रयत्न करत आहे, त्याबद्दल धन्यवाद. खरोखर गोरगरिबांना तुम्ही न्याय देत आहात की पाचबरास रेतीच्या पासा मोफत देत आहात, त्याबद्दल आमदार साहेबाचं मत जाणून घ्या. काही नाही, आता घरकुलाचा विषय आहे. जसं आता दर्यापुरात राबलो तसं दादा अंजनगावात पण हा विषय म्हणजे आपले जे लाभार्थी आहेत त्यांना घरकुलासाठी रेतीची सुविधा नव्हती. त्यांना पहिल्या टप्प्यात आता आम्ही एक बराच देऊन राहिलो आम्ही आणि त्यांचं मग त्यांना मागणी असली मग आणखी त्यांना तुटकी म्हणून दिल्या जाईल, पण त्यांचं काम रुकणार नाही त्यांचं. तर त्या हिशोबाने आपल्या जे लाभार्थी आहेत त्यांना तहसीलदार मॅडम इथं हजर आहेत, यांची पूर्ण टीम इथं आहे. त्यानुसार यांना जे घरकुलवाले इथं 29 हिंगणी आणि 36 गावंडगाव असे मिळून 65 ते 70 लाभार्थी आहेत. सगळ्यांना रेतीची. रमेश श्रीराम सावळे, आपण जे निवेदन दिलं होतं मुलांना पाठपुरात रेती मिळावी, जो पाठपुरा केला आणि आज आपण ते वाटप केलं, याबद्दल काय सांगाल आपण? खरोखर गोरगरीब जनता घरकुलवाली रेतीसाठी भटकत होती. शासनाचं उद्दिष्ट पूर्ण होत नव्हतं. घरकुलाचं टार्गेटचा दबाव वरून येत होता की घरकुलाचं टार्गेट पूर्ण करा, पण मटेरियल भेटत नसल्या कारणानं, रेती भेटत नसल्या कारणानं, त्या कारणानं शासनाचं उद्दिष्टही पूर्ण होत होतं. लाभार्थ्याला भनभन फिरायला लागत होतं. पण आज आमदार साहेबांना मी खरोखर एक नमस्कार करतो की खरोखर त्यांनी आपला गोरगरीब जनतेला न्याय दिला आणि ते रॉयल्टी मंजूर करून त्यांचं वाटप केलं. हे खरोखर आमदार साहेबाचं अभिनंदन. आणि आमदार आणि खासदार हे दोघे जण आपल्या मतदारसंघाचा चांगला विकास करत आहे, गोरगरिबांना न्याय देत आहे. पुनश्च त्यांचं अभिनंदन. कुठं रॉयल्टी पास वगैरे वाटप करण्यात आलं? आज गावंडगाव येथे रॉयल्टीचं काही मोजक्या लोकांना एक टायटल म्हणून वाटप करण्यात आलं. त्यावेळी कोण कोण उपस्थित होते? त्यावेळी तहसीलदार मॅडम उपस्थित होते, मंडल अधिकारी होते आणि त्यावेळेस आपले
पटवारीसुद्धा होते. म्हणजे आपण जे मागणी केली त्या मागणीला पाठपुरावा करून आपण यश प्राप्त केलं असं आपल्याला म्हणायचं. हे जनतेची मागणी, माझी मागणी नसून ही जनतेची मागणी होती आणि जनतेच्या मागणीचा पाठपुरावा करणं, जनतेसाठी झटणं हे आमचं पहिले कर्तव्य आहे. आम्ही मरेपर्यंत जनतेसाठी लढणार आहोत. आणि आमदार साहेबांनी त्यांनी जे पाठपुरावा करून, आमदार साहेबांनी त्या पालकमंत्र्याचे कडून पाठपुरावा करून हा आपला दर्यापूरला जसं रॉयल्टी दिली तशीच आपल्या अंजनगावला दिली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जय हिंद, जय भीम.